अलिबाग यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही योग्य ती माहिती त्यांना आपण दिली। पुन्हा एकदा ते माझ्या घरी आले, माझी संपूर्ण प्रॉपर्टीची त्यांनी तपासणी केली। त्यानंतर त्यांनी माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी माझे ज्येष्ठ बंधू दीपक सावी यांना घेऊन या असं सूचित केलं। त्या पद्धतीने मी या ठिकाणी आलो, त्यांना भेटलो। त्यांनी कागदपत्रांची संपूर्ण माहिती मागवली, माझ्या प्रॉपर्टी माहिती उपलब्ध होती, पण त्याच्या पलीकडे माझे मोठे भाऊ त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायासंबंधीचे कागदपत्र मागितले। दिलेली कागदपत्रांची त्यांनी पडताळणी केली आणि त्यांनी आम्हाला जायला परवानगी आज रोजी दिलेली आहे। बरं, परत कधी काय चौकशीसाठी बोलवलं किंवा असं काही तुम्हाला बोललेत का, काही किंवा बोलवणार आहेत का वगैरे? आता गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर त्यांना तो गुन्ह्याचा तपास पूर्ण करावा लागेल। तपासासाठी जे जे सहकार्य पाहिजे ते सहकार्य त्यांना आम्ही करणार आहोत। ती भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडलेली आहे। भविष्यामध्ये त्यांना अनेक माहिती पाहिजे ती माहिती आम्ही पुढील 2 दिवसात त्यांना सांगितलेलं आहे। जी माहिती उपलब्ध होती ती त्यांना दिलेली आहे, जी माहिती त्यांना पाहिजे ती आम्ही पुढील आठवड्यात देतो असं त्यांना माहिती आहे। आता अयोध्या राम मंदिर नवीन होऊन रामाची प्रतिष्ठापना झाली, परंतु ह्या महाराष्ट्र सरकारला ह्या रामाला वनवासात पाठवण्याची इच्छा आहे, परंतु राम हा सत्यवचनीवर बसलेला आहे। तो योग्य तो न्याय देऊन हा आमचा राम सगळ्या आरोपातून मुक्त होऊन